बाबासाहेब सांगतात की त्यांचे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस, मच्छी व दारू बंद होती. ते पक्के शाकाहारी होते आणि दारूला ते हात सुद्धा लावित नसत. पुढे ते सांगतात की जेव्हा जेव्हा त्यांच्या खेड्यामध्ये त्यांच्या समाजाची जाती भोजन असेल, तेव्हा इतरांना मिष्टान्न मांसभोजन मिळावे म्हणून बाबासाहेबांचे वडील शाकाहारी असून सुद्धा पुढाकार घेत असत. बाबासाहेबांच्या घरी वंशपरंपरेने चालत आलेली हंडे, पातेल्या, पराती वगैरे मोठमोठाली भांडी असत. त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी व्हावयाचा असे जणू ठरलेलेच होते. बाबासाहेबांचे वडील स्वतः गावाबाहेरील झाडाखाली जाऊन मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत असत व बकऱ्याचे मांस, कोंबड्या व मासे यांचे चमचमीत जेवण तयार केले जात असे. ते जेवण तयार करण्यास सुद्धा पुन्हा बाबासाहेबांच्या वडिलांचाच पुढाकार असायचा. अशा जेवणावळीत पुढाकार घेण्यात बाबासाहेबांच्या वडिलांना काहीच दोष वाटत नसे.